जर तुम्ही 24 तास उपाशी राहिले तर तुमच्या शरीरात एकदम जादुई बदल होणार आहे आणि तुमचं शरीर एकदम डिटॉक्स होणार आहे। आता डिटॉक्स म्हणजे काय? शरीरातले सगळे हार्मफुल केमिकल हे बाहेर टाकण्याचं काम ह्या प्रोसिजरमध्ये होत असतं। आता ही 24 तासाची फास्टिंग, याच्यामध्ये फक्त तुम्हाला पाणीच प्यायचं आहे, दिवसभर दुसरं काहीच खायचं नाही। आता हे करायचं कुणी? हे पहिल्यांदा लक्षपूर्वक ऐका तुम्ही। जो माणूस 6 दिवस एकदम चांगला आहार घेतो त्यांनीच फक्त 1 दिवस फास्टिंग करायची। जर 6 दिवस तुम्ही प्रोटीन वगैरे काहीच खात नसाल, फक्त बाहेरचं अन्न खात असाल किंवा घरच्यामध्येच फक्त कार्बोहायड्रेट खात असाल, व्यवस्थित डाएट करत नसाल, तुम्ही ही फास्टिंग अजिबात करू नका। काय होतं, तुम्ही खाणार 6 दिवस अनहेल्दी आणि 1 दिवस जर उपाशी राहिले, तुम्हाला चक्कर येणार, विकनेस येणार, तुमच्या शरीरामध्ये अजून वाईट बदल होऊ शकतात किंवा तुम्हाला आजारीसुद्धा तुम्ही पडू शकता। 6 दिवस व्यवस्थित ॲक्युरेट डाएट करत असाल तर 1 दिवस तुम्ही उपाशी राहा, तुमचं शरीर एकदम डिटॉक्स होणार आहे। त्याच्यानंतर तुमचा मेटाबॉलिझम रेट वाढणार आहे। दिवसभराची म्हणजे आदल्या दिवशी तुमच्या शरीरात जी शुगर असेल, ग्लायकोजन लेवल एकदम भरलेली असते, सगळी डिप्लीट होणार आहे आणि तुमच्या फॅट बर्निंगच्या प्रोसिजरला स्टार्ट होणार आहे। तुमची हार्ट हेल्थसुद्धा एकदम इम्प्रूव्ह होणार आहे, शरीराला एकदम आराम भेटतो। तुमची गट हेल्थ, तुमचं पोट जे गच्च भरलेलं असतं ते एकदम रिलॅक्स होणार आहे आणि तुमच्या फॅटलासुद्धा चांगला होणार आहे आणि शरीर एकदम डिटॉक्स होणार आहे। दुसऱ्या दिवशी तुम्हाला एकदम फ्रेश वाटणार आहे, एकदम हलकं वाटणार आहे आणि त्याची एनर्जी लेवल दुसऱ्या दिवशी एकदम तुमची चांगली असणार आहे। त्यामुळे मी सांगतोय तसं 24 तास फास्टिंग करू शकता। ह्या 24 तासामध्ये तुम्हाला फक्त पाणीच प्यायचं आहे, तुमचं शरीर एकदम हेल्दी राहणार आहे आणि फॅट लॉससुद्धा तुमचा एकदम चांगला होणार आहे। त्यामुळे आठवड्यातून 1 दिवस तुम्ही हे नक्की करू शकता।